नमस्कार. मी डॉक्टर जया कुऱ्हेकर. माझ्या चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. 20 मार्च हा जागतिक चिमणी दिवस. चिमण्यांसाठी दिवस जरा गंमत वाटते, होय की नाही? म्हणजे आमच्या लहानपणी तर इतक्या चिमण्या होत्या ना, त्या सगळ्या आजूबाजूला बागडत असायच्या. अंगणात काहीही घातलं तर त्या चिमण्या यायच्याच यायच्या. पण आज काही वर्षांपूर्वी ना मी अंदमानला गेले होते. अंदमानला इतक्या चिमण्या होत्या तुम्हाला सांगू. आणि मला इतकं वाईट वाटलं की महाराष्ट्रात आता आपल्याला या चिमण्या बघायलाच मिळत नाहीत. नक्कीच जागतिक चिमणी दिवस हा करायला लागणार आहे. म्हणजे चिमण्यांची आठवण, ज्या गोष्टीची आपल्याला आठवण परत परत करून द्यावी लागते, त्यांचा दिवस आपण साजरा करतो. जागतिक चिमणी दिवस हा कशासाठी बरं नेमला असेल? तर आता असं लक्षात आलं आहे की चिमण्यांची संख्या कमी झाली आहे. कमी झाली आहे म्हणजे खूपच कमी झाली आहे. आपल्याला चिमणी आता कदाचित बर्ड हाऊसमध्ये किंवा कुठल्या तरी झूमध्ये बघायला लागेल अशी परिस्थिती आहे. का चिमण्या एवढ्या कमी झाल्या हो? तर त्याचं कारण असं सांगतात की आपण जे एन्जॉय करतो आहे सध्याची ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, त्यात 5G 4G ह्या सगळ्यांनी प्रचंड लहरी किंवा रेडिएशन्स वातावरणात आहेत. आणि सगळीकडे ह्या वेव्हलेंथ, त्यांच्या ज्या वेव्हलेंथ्स आहेत त्या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. आणि ह्या रेडिएशनचा परिणाम ह्या सगळ्या जीवांवर होतो. जे जीव आकाशात विहार करतात किंवा जमिनीवर आहेत किंवा हवेत आहेत, सूक्ष्म कणांमध्ये आहेत, त्या सगळ्या जीवांवर या रेडिएशन्सचा किंवा ध्वनी लहरींचा किंवा बाकीच्या लहरींचा परिणाम होतो. आता ह्या ज्या लहरी आहेत त्या मुळात कशापासून तयार होतात? तर आपण आपल्या विलासासाठी, आपण आपल्या लक्झरीसाठी ज्या काही वस्तू तयार करतो ना, त्याच्यामुळे ह्या ध्वनी लहरी किंवा रेडिएशन्स ह्या जास्त तयार होतात, जास्त प्रमाणात तयार होतात. दुसरं म्हणजे हवेचं प्रदूषण आहे. जे फ्युएल्स आहेत म्हणजे इंधन जे आपण जाळतो त्याच्यामुळे सुद्धा ह्या जीवांवर, चिमण्यांवर परिणाम झालेला दिसतो. रेडिएशन्स, पोल्युशन, नंतर हवेमधले काही कण जे ह्या चिमण्यांना घातक आहेत, त्यांचा सगळ्यांचा परिणाम हा एकत्रित या चिमण्यांच्या संख्येवर झालेला दिसून येतो. चायनामधली एक गोष्ट वाचलेली मला आठवते. त्या काळी माओच्या हातात चिनी राज्य होतं. तर त्यांच्या काय लक्षात आलं की त्यांच्या शेतातलं पीक चिमण्या उद्ध्वस्त करतात. म्हणून त्यांनी एक जनरल एक सूचना लोकांना एक हे काढून टाकलं, फरमान काढलं की जो जास्तीत जास्त चिमण्या मारेल, म्हणजे चिमण्यांमुळे जे आपल्या पिकाचं नुकसान होतं आहे ते वाचवण्यासाठी त्या चिमण्यांना मारायचं असं ठरलं. आणि जो जास्तीत जास्त चिमण्या मारेल त्याला बक्षीस दिलं जाईल. मग काय, चढाओढच लागली. चीनी लोकांनी धडाधड चिमण्या मारायला सुरुवात केली आणि काहीतरी इन्सेंटिव्ह मिळते, बक्षीस मिळते म्हणून तर ते खूपच चिमण्या मारायला लागले. आणि एक पॉईंट असा आला की चिमण्यांची संख्या जवळजवळ पूर्णपणे नष्ट झाली. आता ह्याचा परिणाम हळूहळू त्यांच्या लक्षात आला. चिमणी ही पिकांना उद्ध्वस्त करणाऱ्या कीटकांना खाते. ही एक जैविक चेन आहे, इकॉलॉजिकल बॅलन्स आहे हा, किंवा जैविक चेन आहे. तर त्याच्यातल्या चिमण्याच गेल्या, त्यामुळे कीटक नाश करणाऱ्या चिमण्या नाही राहिल्या. त्याच्यामुळे कीड पडून सगळी पिकं उद्ध्वस्त झाली आणि चीनमधली पूर्ण पीकसंख्या कमी झाली. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे ह्याच्यामुळे झालं आहे, तेव्हा त्यांनी काय सुरुवात केली की त्यांच्या लक्षात आलं आपल्याला ह्या चिमण्यांचं परत पुनरुज्जीवन करायला पाहिजे किंवा पुनर्प्रस्थापीकरण करायला पाहिजे. मग त्यांनी परत बक्षिसं जाहीर केली की आपल्याला चिमण्या वाढवायच्या आहेत, जगवायच्या आहेत. रशियामधून त्यांनी चिमण्यांचं जीन्स किंवा बीज आणवलं, चिमण्या वाढवायला सुरुवात केली. लक्षात आलं का की एक चिमणी नष्ट झाल्यामुळे पूर्ण पृथ्वीवरचा समतोल ढळला. जैविक समतोल जो असतो तो ढळला. तो ढळल्यामुळे सगळ्या इकॉलॉजिकल सायकलचं डिस्टर्बन्स सुरू झाला. त्याच्यामुळे आपलं पीक कमी झालं. पीक कमी झाल्यामुळे महागाई वाढली. हे सगळं दुष्टचक्र आहे हो.
आणि ह्या सगळ्याचं कारण एक चिमणी, छोटीशी चिमणी, जी आपण इतक्या वेळेला इतक्या तऱ्हेने बघत होतो. आम्ही तर खूप बघितल्या चिमण्या. कदाचित आत्ताच्या पुढच्या पिढ्यांना चिमण्या ह्या बघायलासुद्धा मिळणार नाही. ही एक धोक्याची घंटी आहे, लक्षात घ्या, की कुठलाही एक जीव आपल्या आजूबाजूचा कमी झाला तर त्याचा परिणाम हा पूर्ण जैविक चक्रावर होत असतो आणि त्याचा परिणाम मानवाच्या आरोग्यावर पर्यायाने आपण जे आत्ता काही करोनाचं बघितलं विध्वंस, तशा प्रकारे तो आपल्यावर परिणाम होत असतो. पर्याय, जागतिक चिमणी दिवस मानवायला पाहिजे, साजरा करायला पाहिजे, लोकांना चिमण्या दाखवायला पाहिजेत, त्यांचं संवर्धन कसं होईल बघायला पाहिजे. चिमण्या राहायच्या असतील तर त्यांना झाडं पाहिजेत, त्यामुळे झाडांचं संवर्धन पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो लक्षात ठेवा, ह्याच्यावर नक्की विचार करा आणि परत मला कमेंट्स द्यायला विसरू नका. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया.